की जी हनुमंताची अवस्था आहे तीच आम्हा सगळ्यांची अवस्था आहे. आम्ही विसरून गेलेलो आहोत की आमचा जन्म राम कार्यासाठी झाला आहे. आम्ही विसरून गेलोय की आम्ही हे उड्डाण करू शकतो. आम्ही विसरून गेलोय की आमच्यामध्ये हे सामर्थ्य आहे. आणि हनुमंताचं वैभव काय? त्याने जामवंताच्या वचनांवरती विश्वास ठेवला आणि विश्वासाच्या आधाराने त्याने उड्डाण केलं आणि तिथं जाऊन भगवतीचा आशीर्वाद प्राप्त केला. अजर अमर गुण निधी सुत होऊ करहू बहुत रघुनायक छो. की तू अजर होशील, अमर होशील, तू रामाचं कार्य करशील, तू रामाला अत्यंत प्रिय होशील. हे का घडलं? दादाजे वारंवार सांगतायत की मुख्य सत्शिष्याचे लक्षण गुरुवचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण या नाव सत्शिष्य. आम्हाला देखील गुरु हेच सांगतोय की बाबांनो, या मनुष्य जन्मामध्ये आला आहात तर तुमचं प्रधान ध्येय आहे भगवंताचं दर्शन. तुमचं प्रधान कार्य आहे मोक्ष प्राप्ती. तुमचं प्रधान कार्य आहे आत्मसाक्षात्कार.